हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज इतका भारी मोसम झाला आहे. मला तरी वाटते की आता पावसाळा लागल्याचं फील येते आणि आता कंटिन्यू पाऊस राहीलच. तर सकाळी सकाळी आता वाजल्या 9:30 मोसम बघा किती छान झालेला आहे आणि पाऊस पण मस्त जोरात सुरू आहे. तुम्हाला दाखवते. आधी आमच्या सगळ्यात आधी आम्ही गौरव मला आता सकाळची थोडी हेल्प करतो कामात, कारण माझ्याकडनं थोडंसं सकाळी होत नाही एवढं. आणि मी भेंडी कट करत होती तेव्हा तिकडे ठेवलेली आहे. आज भेंडीवर जोर आहे. भेंडी खाएंगे आज. आणि इकडे मस्त पाऊस सुरू आहे, थंड हवा. ते बघा खारुताई पडाली आहे, दोन्ही पडाल्या. तो वर होत्या. हा, आणि एवढा छान पाऊस सुरू झालेला आहे. मोसम बघा किती छान आहे, मस्त एकदम भारी मोसम झालेला आहे आणि थंड थंड हवा येऊन राहिली. असं शॉवर सारखं फील होत आहे. तिकडे वाईट वाईट बघा किती झालेलं आहे. आज वाटत आहे पावसासारखं आहे ना, छान दिसतं. इथे खारुताई बघा कशी काय करते. या घुमते कुठे या वर येते कुठून पण, या पाईपनी येत असेल या खालून खालून. आणि झाडांची पूर्ण वाट लागलेली आहे उन्हाळ्यामुळे. तर हे बघा काल काय झालं, दिव्याची जी पायली होती ती फुटली आणि ऑटोमॅटिक फुटली. इथे ठेवलेली. हां, खूप सारं आहे. तर पूर्ण झाडं सुकलेली आहे. झाडं पण बदलायची आहे मला, तर लवकरच बदलून घेऊ. हे सगळे कुंड्या खाली झालेल्या आहे, सगळी माती आहे पूर्ण वाईट वाईट झालेला. छान पाऊस सुरू आहे आणि इकडे डेटॉलनी वॉश करणं सुरू आहे फ्लोअर. मस्त डेटॉलचा वास पसरलेला आहे पूर्ण घरात, एकदम भारी भारी. आणि मी इकडे स्वयंपाकाची तयारी करते, सोबत सोबत नाश्ता पण बनवणार. पण पहिले आधी म्हटलं तर उभी होतीच, तर भेंडी वगैरे कट करून भाजी टाकून देते. आणि मस्त हवा सुरू आहे, थंड थंड एकदम भारी वाटत आहे, कारण एवढ्या दिवसापासून पावसाचा वेट करत होतो आणि फायनली आला. त्याचबरोबर आता माझं शरीरामधले दुखणे एवढे वाढलेले आहे की भयंकर वाढलेले आहे. त्यामुळे मला गौरव सकाळची खूप जास्त हेल्प करतो कामामध्ये. झाडू पोछा वगैरे खूप काही कामं करू लागतो तो ऑफिसच्या वेळेपर्यंत. आणि मेन म्हणजे असं असतं की मिळून करायलाच पाहिजे, कारण दोघंच राहतो, ऑप्शन नाही आहे. आईला बोलली मी, आई बोलली की पेरणी वगैरे झाली की एक चक्कर येईल, बघू आता कसं ठरते तर त्यांचं. कारण आता पाऊसच नव्हता तर पेरणी पण व्हायची होती शेताकडली आणि डोबणी वगैरे झालेली आहे. तर ती पण तयारीतच आहे, कारण तिलाही माहिती आहे आता डिलिव्हरी वगैरे आहे, तर यायचं आहे तर ऑब्वियस आहे. सगळी तयारीमध्ये आहे. आणि ऑगस्टमध्ये डिलिव्हरीची डेट आहे, जी की आता आमची डेट थोडी समोर आलेली आहे. त्यामुळे आमचा पण आता जीव जागेवर नाही असं वाटत आहे. 1च महिना राहिलेला आहे जवळपास, कारण 9 मंथ सोडला तर हा 8वा महिनाच राहिलेला आहे. आणि हा पण कसा निघून जाईल कळणार नाही. इतक्या लवकर दिवस निघून गेले की म्हणजे शॉक आहे की प्रेग्नन्सीची जी जर्नी होती ही 7-8 महिन्याची, ती इतकी फास्ट गेली ना की असं वाटतं काही एन्जॉय करायलाच नाही मिळालं प्रेग्नन्सी. पण काही एन्जॉय करणार, कारण 3 महिने तर सगळे दुखण्यामध्ये गेले. त्याच्यानंतर परत काही ना काही चेंजेस, हॉस्पिटल व्हिजिट, हे ते याच्यामध्ये एवढे सगळे वेळ निघून गेला. माझे केस इग्नोर करा, ते बाहेर निघालेले आहे. तर त्याच्यामुळे एवढा वेळ निघून गेला की कळलंच नाही की कसं काय केलं एवढ्या दिवसामध्ये. आणि आता असं रिअलाइज होतं की एवढा वेळ फक्त वेस्ट घालवला की काय असं वाटायला लागलंय. पण ठीक आहे, काय हरकत नाही. वेळ आहे तो तर निघूनच जाईल. म्हणतात ना की वेळ निघून जातो आणि मेमरीज, आठवणी राहतात. सो आठवणी तरी जमा करायला पाहिजे होत्या. तरी मी भरपूर आठवणी जमा केल्या आहे. आपल्या चॅनलवर भरपूर आठवणी आहे आपल्या, जसे की ब्लॉग थ्रू तुम्हाला बघायला मिळतेच. आणि यूट्यूबवरचा एक फायदा आहे हा बरं, की आपल्या मेमरीज कुठेतरी आम्ही अचानक असं रॅन्डमली ब्लॉग ओपन करून आमच्या बॅक जेवढ्या मेमरीज आहे त्या आम्ही बघू शकतो. येस, त्या आम्ही बघू शकतो आणि आमच्यासाठी ना खूप म्हणजे महत्त्वाचं आहे ते. सो गाईज, ब्लॉग बघितले नसेल तर बघा, जुने सगळे ब्लॉग बघा.
अजूनही भरपूर ब्लॉग येणार आहे, सोनोग्राफीशी रिलेटेड ब्लॉग शूट करणार आहे, ते पण येईलच. पाऊस काही नाही, आता वातावरण झालं आहे तर तो येणारच. आता आभाळ भरलेलंच आहे, तर असं आहे. आणि आता मी माझी भेंडी वगैरे करून घेते. तुम्ही तोपर्यंत बी-रोल एन्जॉय करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब. चलो तुला थोडंसं बी-रोल लाव रे बाळ. स्टार्ट. तर फायनली माझे सगळे कामं झालेले आहे. आंघोळ वगैरे केली, देवपूजा वगैरे झाली आणि स्वयंपाकसुद्धा बनवला. आज स्वयंपाकात काय बनवलं ते पण दाखवते. सकाळी तर सांगितलं होतं की आज भेंडीची भाजी आहे, सो त्याच्यासोबत आणखी काय काय बनवलं ते दाखवते. आणि परत माझं आज एक पार्सल रिसीव्ह झालेलं आहे मेशोचं, तर ते काय बोलवलं आहे मी ते पण तुम्हाला दाखवणार थोड्या वेळात. सो स्टे ट्यून. आणि चलो, एवढं मस्त वातावरण झालेलं होतं. आहे आभाळच, पण पाऊस थांबलेला आहे. आणि म्हटलं चांगला पाऊस येईल, पण कायच बंद पडला. आणि इकडे आमच्या साहेबाचं सकाळी सकाळी ऑफिस सुरू आहे. बसून बसून पार भिंतीची वाट लावलेली आहे. हे जे आहे हे ह्या माणसाचं काम आहे. आणि हे एकच ठिकाण नाही आहे, यांच्या मागे सुद्धा आणखी एक दुसरा बिंदू आहे मोठा, जो खराब करून ठेवला. पूर्ण वॉल खराब केली आहे. तुला ते क्लीन करायची आहे. हां. आणि इकडे माझी पूजा झालेली आहे. आज छान मस्त पूजा केली मी. गुरुवार आहे आज स्वामींचा, आणि अशा पद्धतीची पूजा मांडलेली आहे, जी नेहमीप्रमाणे आपली जशी असते तशीच असते, फक्त पूजा केलेली आहे. आणि स्वयंपाकात काय काय बनलेलं आहे. अरे चपात्या उघड्याच राहिल्या. चपात्या बनवल्या, भेंडीची भाजी बनलेली आहे. इकडे वरण तडक्याचं, पण तडक्याचं वरण जे आहे हे थोडं पातळ झालं आहे. याचं रिझन सांगते मी. आता तुम्ही मला एवढी डाळ खाते, म्हणजे घरची डाळ असते, तू का एवढं पातळ वरण केलं? तर ही जी आहे ही मिक्स डाळीचं वरण आहे. यामध्ये हे एवढं हेल्दी असतं हे वरण. तर याच्यामध्ये कुठली कुठली डाळ मिक्स आहे मी तुम्हाला सांगते. एवढ्या डाळी मिक्स आहे. यामध्ये उडद डाळ, मूग डाळ, मैसूर डाळ, तूर डाळ, अशा पद्धतीच्या डाळी मिक्स केलेल्या आहे मी. आणि या डाळीचं वरण मी डेली खाते, सो जास्त प्रोटीन आणि जास्त फायदेशीर आहे. सो फायनली सगळे कामं करून झालेले आहे. आणि मी गावावरनं काय काय सामान आणलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी मी जे मेशोवरनं बोलवलेलं आहे ते काय आहे ते जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं, तर ते दाखवते मी की काय आहे. आणि क्वालिटीबद्दल पण तुम्हाला सांगणार मी. मेशोवरनं मी भरपूरदा फॅब्रिक बोलवलं आहे. याआधी मी कुर्ता शिवायसाठी फॅब्रिक बोललो होते, जी माझ्या कुर्ता शिवायच्या होतं त्याच्यासाठी. आणि कॉटन मटेरियलमध्ये वगैरे खूप छान छान आलेले होते. आणि मी चॅनलवर टाकलेले सुद्धा आहे, त्याचा रिव्ह्यूसुद्धा दिलेला आहे. तर मी आता तुम्हाला या गोष्टीचा रिव्ह्यू देते की आता कशासाठी मी फॅब्रिक बोलवलेला आहे. सो हा जो आहे फॅब्रिक, हा कॉटन मटेरियल आहे आणि पिंक कलरमध्ये आहे. सोबतच हा बोलवण्याच्या मागचं रिझन पण तुम्हाला सांगते मी. तर त्याआधी मी क्वालिटीबद्दल सांगते. खरंच क्वालिटी किती छान आहे. मेशोवरनं हा 3 मीटर फॅब्रिक आहे जो मी बोलवलेला आहे. आणि मेशोबद्दल बोलायचं झालं तर फॅब्रिक मटेरियल जेवढे मी बोलवले आतापर्यंत त्याची क्वालिटी तर एकदम मस्त आलेली आहे. आणि 300च्या रेंजमध्ये एकदम छान आलेला आहे हा फॅब्रिक. तर 300 पण नाही, कमीलाच पडलेला आहे. सो हा पूर्ण 3 मीटर आहे आणि जाड पण आहे. हे बघा, असं आरपार दिसेल असं नाही आहे. अस्तरची तर बिलकुलच नीड नाही जर तुम्ही कुर्ती शिवत असाल तर. आणि हा कॉटन असल्यामुळे धुण्याने पण भरतो. तुम्हाला तर माहितीच आहे, कॉटन मटेरियल म्हटलं की तो धुण्याने ऑब्वियस आहे भरतो. आणि हा 3 मीटर आहे पूर्ण. सो मी हा का बोलवला, त्याच्यामागचं रिझन असं आहे, हा मला कमी मीटरमध्ये पाहिजे होता. ॲक्च्युली 1-2 मीटरमध्ये पण नाही होता अवेलेबल, तर मग 3 मीटरमध्ये होता. मी म्हटलं असू द्या, कुठे कामात येते दुसऱ्या गोष्टीसाठी. आणि जी गोष्ट मला यामधनं करायची आहे ती होती वाकड. तर हा मटेरियल मला एकदम वाकळसारखा दिसला. आणि याला तुम्ही बघू शकता असे स्टिचेस आहे, म्हणजे जसं आपण वाकळीवर असते ना स्टिचेस. आता वाकळ म्हटलं तर बऱ्याच लोकांना कळणार नाही, तर गोधडी म्हणून सांगते. गोधडी जी असते ना, गोधडी, तर बरेच लोक गोधडी सुद्धा म्हणतात वाकळीला. आणि आमच्या इकडे वाकळ म्हणतो आम्ही. तर तुमच्या इथे काय म्हणतात तुम्ही ते पण कमेंट करून सांगा. सो त्यावर जसे असे स्टिचेस असतात ना, बारीक बारीक हाताने करून घेतात. खूप छान वाकळी शिवतात बरेच लोक, म्हणजेच बारीक बारीक स्टिचेस वगैरे असते. पण आता एवढा वेळ नाही आहे म्हटलं की येणाऱ्या बाळासाठी हाताने वाकळी शिवत बसणार, कारण आईने शिवलेले आहे, भरपूर शिवले आहे. लास्ट टाइम जेव्हा मी गावाला गेली होती तेव्हा मी फॅब्रिक पण नेले होते बरेचसे, आईला दिले की थोडे शिवून ठेवशील म्हणून. तिने पण 4-5 शिवून ठेवलेले आहे. पण कसं आहे ना, एक मिनिट,
आता थोडा दम जास्त येतो, कारण 8वा महिना स्टार्ट होणार आता 2 दिवसानंतर 21 तारखेपासून, आणि बरेचसे चेंजेस बॉडीमध्ये होऊन राहिलेले. सो म्हणून मग आईला पण सांगितलं होतं मी की काही वाकळी शिवून ठेवली, तर आईने 4-5 वाकळी शिवलेल्या आहे. पण ॲक्च्युली काय आहे ना की मला असं वाटलं की ऑगस्ट मंथमध्ये येणार आहे डिलिव्हरी, तर तेव्हा थोडं वेदर पण पावसाळीच असतं, म्हणून मग पावसाळ्याच्या हिशोबाने जर म्हटलं विचार केला तर एक्स्ट्राच्या 2-3 आणखी पण शिवून घ्यावं. म्हणून म्हटलं चल मी पण मशीनवर 2-3 तरी करून घेईल. मी एकदम म्हणजे माझ्या याच्या हिशोबाने नाही करते, म्हणजे आता मला माहिती आहे की मी या मंथमध्ये जास्त एक्झर्शन नाही करायला पाहिजे, कारण 8वा महिना लागतोय मला. पण मी थोडं करून असं जास्त नाही पण शिवलेले आहे. तर 2 शिवले आहे मी, आणि यातनं एक शिवलेली आहे, एक व्हाईट कलरचा फॅब्रिक होता माझ्याकडे कॉटनचा, त्यातनं एक शिवलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकताय. आता जी मटेरियल दाखवलं मी मेशोवरनं बोलवलेलं, 1 मिनिट. तर त्याच्यातनं शिवलेली आहे ही वाकळ, आणि बघा किती क्यूट झाली, आणि खरंच खूप सुंदर झाली. सॉफ्ट मटेरियल पण छान सॉफ्ट आहे, कॉटन मटेरियलमध्ये आहे. आणि या वाकळीवर जे तुम्हाला बोलली ना मी की असे स्टिचेस आहेत, तर हे एकदम शिवल्यासारखं दिसते, म्हणून मी हा मटेरियल बोलवला होता ऑनलाईन, कारण मला वाकळ शिवायची होती याची. सो छान आलाय मटेरियल, आणि वाकळ पण बघा किती छान. कशी शिवली मी वाकळ ते पण सांगा. थोडी पातळ शिवली, एकदम जाड नाही, कारण याच्या आतमध्ये एक लेअर आहे मटेरियलची, 2 लेअर आहे मटेरियलच्या, ज्या आतमधून ॲड केलेलं आहे मी. आणि अशी एवढ्या साईजची शिवलेली आहे, थोडी मोठी शिवली आहे. म्हटलं असं म्हणजे थोडं लॉंग टाईमसाठी बरी राहणार, सो म्हणून मी ही शिवलेली आहे. आणि एक आणखी परत, आता तुम्ही लोक म्हणाल की सगळ्यात जास्त तर होणाऱ्या आईलाच एक्साइटमेंट आहे बाळाची, असं काही नाही आहे. एक्साइटमेंट तर सगळ्यांनाच असते आणि खुशी पण सगळ्यांना असते, पण ज्या गोष्टी आपल्याला करता येते त्या करायच्या. आणि जी आता आई करून राहिली आहे तिने पण 5-6 शिवून ठेवलेलं आहे. म्हटलं चला माझ्याकडे मशीन आहे म्हणून मी केलं आहे, नाहीतर मशीन नसती तर माझ्याकडनं हातानं तर करणं झालंच नसतं. तर ही एक व्हाईट कलरची आहे जी मी बनवली, आणि हा पण मटेरियल कॉटनचा आहे जो माझ्याकडे होता. मी मेशोवरनंच बोलवलेला मटेरियल आहे हा, आणि हा पण मटेरियल खूप छान आला होता. हा मी किचन युजेससाठी बोलवला होता मटेरियल, पण त्यातला जो आहे काही उरलेला होता छान कॉटनमध्येच. हा पण कॉटन आहे प्युअर, सो त्यामुळे याची पण एक अशी शिवून घेतली मी, म्हणजेच 2 झाल्या. आणि कसं असतं ना, छोट्या मुलांचं जे नवीन बाळ असतात त्यांच्यासाठी कपडे म्हणजे हे लंगोटा, वाकळा या सगळ्या गोष्टी कमीच पडतात. आणि पावसाळ्याचा सीझन असला तर बिलकुलच, कारण सुकायला वगैरे प्रॉब्लेम जातो, म्हणून एक्स्ट्राच्या असायलाच पाहिजे. म्हणून आईने पण करून ठेवलेलं आहे, आणि मी सोबत त्याच मटेरियलमधला कपडा उरला होता तर लंगोट बनवून ठेवला. तर तुम्ही हसाल या गोष्टीवर की काय करते, पण ॲक्च्युली म्हटलं मटेरियल उरलेलं आहे तर मग काय करायचं, वेस्ट जाण्यापेक्षा छान छोटे अशा लंगोट बनवल्या. माहिती नाही आता साईज बरोबर येईल की नाही, पण मला एवढा एक्सपिरियन्स आहे की मी आतापर्यंत जेवढ्याही ज्यांच्यासाठी लंगोटा शिवून दिल्या आहे त्यांनी एवढ्याच मेजरमेंटच्या शिवल्या होत्या. म्हणून मी म्हटलं चला बघा, झाल्या तर ठीक, नाही झालं तरी ठीक, बघू आता काय होतं. तर पण एवढी होऊन जाईल मला असं वाटतं. सो अशा छोट्या लंगोटा बनवल्या 5-6, आणि आई म्हणत होती की मी हाताने बनवलेल्या आहे, काही मशीनवर बनवलेल्या आहे. तर ठीक आहे, काही हरकत नाही. घरी पण मशीन आहे माझ्या माहेरी, तर तिने पण बनवून ठेवलेलं आहे, आणि माझ्याकडे मशीन आहेच तुम्हाला माहितीच आहे. सो म्हणून म्हटलं चला आपणही बनवून ठेवा, म्हणून मी अशा 5-6 बनवून ठेवलेल्या आहे. कारण आता झालं आता म्हणजे एवढे दिवस कसे लवकर निघून गेले कळलंच नाही, आणि एकदम आता डिलिव्हरीचं म्हणजे मंथ लवकर जवळ येत आहे. आता 8वा महिना स्टार्ट होणार, म्हणजेच 1च महिना, म्हणजे तोच 8वा महिनाच गॅप असेल. 9व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी कधी पण होऊ शकते, कारण ॲक्च्युली असं म्हणतात कधी पण होऊ शकते, पूर्ण दिवस पण घेतात तर नाही पण घेत, असं पण असतं. आणि लास्ट टाइम जेव्हा आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगितलंच की डिलिव्हरीची जी एक्सपेक्टेड डेट आहे ती चेंज झालेली आहे ॲक्च्युली. आता बघू काय होतं तर, कारण ती एकदम 28वरनं 18वर आलेली आहे, त्यामुळे आम्हाला पण कन्फ्युजन आहे. आणि लास्ट आता जेव्हा गेलो तेव्हा डॉक्टरनी हे सुद्धा म्हटलं की बेबी 30चा दिसायला पाहिजे, 31चा दिसत आहे. तर जरा जास्त घाई आहे बाळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
की भरपूरशी शॉपिंग करायची आहे. बाळाची जे महत्त्वाचे सगळं सामान, हॉस्पिटल बॅग पॅक करायसाठी जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करायच्या आहे. तर आता 18 महिन्यामध्ये आमच्या इथेच एक बेबी हग म्हणून शॉप आहे खूप मोठं इथे बेसामध्येच. सो आम्ही काही गोष्टी तिथनं घेऊ, काही ऑनलाईन, जिथे जे व्यवस्थित वाटेल किंवा आम्हाला ज्या ब्रँडचं घ्यायचं आहे ठराविक ते सगळ्या गोष्टी अवेलेबल जिथे असेल तिथून आम्ही शॉपिंग करू. आणि ते तर तुम्हाला स्पेशल ब्लॉगमध्ये येणारच की मी काय पॅकिंग, काय शॉपिंग, काय केलेलं आहे वगैरे वगैरे सगळं. पण आता सध्या तरी करायचं आहे. आणि परत मॅटर्निटी शूटबद्दल पण बोलायचं होतं की आमचा मॅटर्निटी शूट पण आम्ही ठरवलेला आहे. लवकरच त्याचा पण ब्लॉग येईलच, लवकरच करूच. आणि माझी स्किन थोडी इग्नोर करा जर माझ्या स्किन आणि माझ्या चेहऱ्यापासून जर काही लोकांना प्रॉब्लेम असेल तर. कारण माझी स्किन आता ऑब्व्हियस आहे, प्रेग्नेन्सीच्या याच्यामध्ये स्किनमध्ये भरपूर चेंजेस होतात आणि जे की माझ्याच झालेलं आहे. माझ्या आय सर्कल वगैरे खूप वाढलेलं आहे. पण मी माइंड नाही करते कारण मला माहिती आहे अख्खी लाईफ पडली आहे मला ते सगळं रिकवर करायला. पण आता सध्याच मला माझ्या बाळाची काळजी घेणं आहे, होणाऱ्या बाळाची, येणाऱ्या बाळाची. सो म्हणून मला हेल्थ आणि स्किनचं काही आता एवढं मॅटर नाही करायचं आहे असं आहे. आणि मी घरून काय काय सामान आणलं ते पिशवीसुद्धा अनपॅक करायचीच आहे, बॅगसुद्धा अनपॅक करायची ते आता मी करून घेते. तर थोडं वेट करा. तर गावावरून मी तांदळाचे पापड आणले जे की बनवून घेतले होते. आणि हे पापड खरंच खूप टेस्टी लागतात, तुम्ही पण खाल्लेच असेल कधी. आता उन्हाळीचं सीझन होतं आणि उन्हाळ्यामध्ये ज्या गोष्टी मला बनवतात त्या बनवल्या आणि ज्या गोष्टी नाही बनवू शकले त्या मी बनवून आणलेल्या आहे हे पापड. आणि याचा बराच चुरा पण झाला आहे खाली, पण ठीक आहे काही हरकत नाही, खायच्या गुणाला आहे, आपल्यालाच खायच्या. आणि इकडे शेवळ्या आणल्या थोड्या भरून आईने दिल्या कारण लास्ट टाइम आणल्या होत्या पण मला आवडत होती ती क्या. आणि काही आणल्या